मोठी खुशखबर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आले आहेत. अनेक शेतकरी बांधवांना मेसेज सुद्धा आले आहेत. कर्जमाफी प्रक्रिया अखेरी सुरू झाली आहे. सर्व बँकांना कर्जमाफीची प्रक्रिया आता युद्धस्तरावरती पार पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना बँकांना देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया 2026 राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. अशा प्रकारे शेतकरी बांधवांसाठी विविध शासन निर्णय संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आले आहेत. तर शेतकरी बांधवांना अनेक शेतकरी बांधवांना असे मेसेजेस सुद्धा आले आहेत की बँकेकडून प्रिय शेतकरी बांधवांनो, आपणास कळवण्यात आनंद होत आहे की तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रामधून शेतीसाठी पीक कर्ज घेतले असून महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या शाखेशी संपर्क साधा बँक ऑफ महाराष्ट्र. तर अनेक शेतकरी बांधवांना त्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतले आहे त्यांना मेसेजेस देखील आले आहेत. तुम्हाला जरी मेसेज आला नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण पहिली यादी आहे त्याच्यावरती काम सुरू आहे व त्यानंतर तुमचं जर नाव त्या टप्प्यात आलं असेल तर रक्कम कर्जमाफी होणार आहे. तुम्ही जी कर्जमाफी घेतली आहे पीक कर्जमाफी 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे असं सुद्धा सरकारने सांगितलं आहे. त्यानंतर जे यादी आहे ती सुद्धा आता देण्यात सुरू झालेली आहेत. म्हणजे काय, त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, अशा प्रकारे नाव असेल तर तुमचं नक्कीच इथे कर्जमाफी प्रक्रियेमध्ये तुम्हाला पुढील कामे करून घ्यायची आहेत. म्हणजेच काय, केवायसी आहे, म्हणजेच आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे. यादी असणार आहे, तुमचे नाव तपासायचं आहे. आता गाव पातळीवरती किंवा ग्रामपंचायतमध्ये ती यादी आहे ते देण्यात येतील व त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करता येईल. तुमचा जो मोबाईल नंबर असणार आहे तिथे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल किंवा गाव पातळीवरती तुमच्या जे ग्रामपंचायत असेल किंवा त्या एरियामध्ये ती यादी देण्यात येतील व त्यानुसार तुमच्या जे यादीमध्ये तुमचं नाव आहे ती रक्कम दिली जाईल व त्यानंतर तुमचं नाव असेल तर तिथे तुम्हाला केवायसी करण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बोलवलं जाईल व पुढील जे कागदपत्र आहे ते तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणजे तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलेले आहे तिथे तुमचे कागदपत्र आहे ते तुम्हाला जमा करावं लागणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जातात कर्जमाफीवरती. अनेक इथे मागणी केली होती व त्यानुसार सरकारने कर्जमाफी सुद्धा केलेली आहे. महत्वाचे काम आहे ते पार पडण्यासाठी आता निर्देश देण्यात आलेले आहे. जे कर्जदार शेतकरी असतील ते शेतकऱ्यांचा सर्व डेटा पूर्णपणे पोर्टलवरती भरण्याची जबाबदारी आता बँकेंना दिली गेली आहे. त्यामुळे ते काम ताबडतोब पार पडण्याचं जे काही निर्देश आहे ते सुद्धा देण्यात आले आहेत. तर बँकेच्या माध्यमातून तयारी करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपले माननीय जे आपले कृषी मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी सांगण्यात आले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. म्हणजे आता प्रक्रिया सुरू होत आहे. म्हणजे वेगवेगळ्या जे यादी आहेत त्या सुद्धा आता येण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आज आता पहिली यादी आहे, त्यानंतर पहिली यादी आल्यानंतर तुमच्या नावापुढे ती रक्कम दिली जाईल. आता तुमचं काम काय असणार आहे, जे कागदपत्र आहे ते तुम्हाला बँकेकडे जमा करावे लागणार आहे. केवायसी प्रक्रिया आहे, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया आहे, पूर्णपणे ते काम करावं लागणार आहे. ॲग्री स्टेट फार्मर आयडी डेटा उपलब्ध नाही का ते चेक करावं लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांचे आधारचा डेटा आहे, जे ॲग्री स्टेट फार्मर आयडी आहे ते उपलब्ध नाही, ते तुम्हाला जाऊन तुम्हाला चौकशी करावं लागणार आहे. शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या माध्यमातून जे उपलब्ध करून दिलेले डेटा आहे ते एकदा तपासायचं आहे. तुम्ही स्वतः जाऊन तिथे पडताळणी करून घ्यायची आहे. ही पहिली यादी असणार आहे. अशा प्रकारे विविध यादी इथे येणार आहे. पहिल्या टप्प्यात 20,585 कोटी इतके जी काही निधी आहे त्या जी असणार आहे ती कर्जमाफीसाठी देण्यात आली आहे. म्हणजेच तितके शेतकरी तिथे पात्र असणार का, तर तुम्हाला मेसेजेस आले नसतील तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही आधी जाऊन बँकेत जाऊन तुम्ही एकदा तपासणी करा, चेक करा की आपलं नाव का आलं नाही किंवा तुमची काही कागदपत्रे जमा करण्याची राहिलेली आहेत का ते एकदा तपासा, जेणेकरून तुम्हाला केवायसी करता येईल, आधार प्रमाणीकरण करता येईल व त्या यादीनुसार पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येईल का किंवा दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येईल का ते एकदा तपासायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही कर्जमाफी आता जी मान्यता देण्यात आली आहे 30 जून पूर्वी पैसे जमा होतील का, तर असं नाही, तर कर्जमाफी प्रक्रिया सुरू, ती बँकेकडे पूर्ण जबाबदारी असणार आहे. ती रक्कम शेतकऱ्यांच्या जे काही बँकेकडे असणार आहे ते दिले जाणार आहे व त्यानंतर तुमची कर्जमाफी पूर्ण होणार आहे. आता इथे जे नियमित कर्जदार आहे त्यांना 50,000 रुपये दिले जाणार आहे व ज्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज आहे किंवा 2 लाखापर्यंत कर्जमाफी इथे देखील केली जाणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा व तुम्हाला देखील असा मेसेजेस आले आहेत तर नक्कीच कळवा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.